कलश एंटरटेनमेंटतर्फे अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार 2024चे धूमधडाक्यात वितरण। 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्लोक पाटील व कल्पना सुर्वे यांच्या संकल्पनेतून त्यांनी साकारलेल्या कलश एंटरटेनमेंटतर्फे अस्तित्व नारी सन्मान पुरस्काराचे वितरण मोठ्या धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजरे झाले। उरणमधील सिल्वर ओक ट्रॉपिकल रिसॉर्ट या ठिकाणी शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी या पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मराठी अभिनेत्री व कलाकार भार्गवी चिरमुले, शैलजा घरत, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा भावना घाणेकर व माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या। आलेल्या मान्यवरांवर पुष्पवृष्टीने स्वागत करून या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात झाली। खरं तर असं म्हणतात की एक महिला दुसऱ्या महिलेचा द्वेष, तिरस्कार करते, पण असं नाही। इथे श्लोक पाटील व कल्पना सुर्वे या दोन महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिलेस तिच्या कामाची पोचपावती, तिला प्रोत्साहन व इतर महिलांना त्यांच्या या नेत्रदीपक यशातून प्रेरणा मिळावी, तसेच प्रत्येक महिलेला तिने केलेल्या तिच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने, तसेच तिच्यातील असलेल्या सुप्त गुणांना एक व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतात अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी आपल्या भाषणात सांगितले की मला आज पहिल्यांदा समजले की उरणमध्ये इतक्या उद्योजिका आहेत, विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करत आहेत। त्याकरता कोणतेही वय असावे लागत नाही, तर कौतुकाची थाप आणि आपल्याला पाठीवर लढ म्हणणारे असणे हे अत्यंत गरजेचे असते। तसेच आलेल्या प्रत्येक मान्यवरांनी सन्मानित महिलांना व जन्मलेल्या महिलांना त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या। सन्मान चिन्ह हे मंगल कलशाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती। या सन्मान चिन्हाच्या पार्टनर शैलजा घरत या होत्या। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण 23 महिलांना या मंगल कलशाचे सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व एक सुंदर रोपटं देऊन गौरवण्यात आले। गौरवण्यात आलेल्या महिलांनीही सोहळ्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले। कलश एंटरटेनमेंटच्या सर्वा श्लोक पाटील आणि कल्पना सुर्वे यांनी याविषयी माहिती देत असताना त्या म्हणाल्या, हा आमचा फर्स्ट सीझन आहे। यापुढे आम्ही जास्त कॅटेगरीज घेऊ, जास्तीत जास्त क्षेत्रातील महिलांना एक ओळख निर्माण करून देऊ, तर फक्त उरणच नाही तर उरणच्या बाहेरच्या महिलांसाठी ही संधी आम्ही देऊ, जेणेकरून उरणचे नाव उरणच्या बाहेरही जाऊ दे। यावेळी लोकशाही, IBN लोकमत यासारखे नावाजलेले TV वाहिनीचे प्रतिनिधी हजर होते। त्याचप्रमाणे स्थानिक पत्रकार देखील हजर होते। यावेळी या सर्व पत्रकार प्रतिनिधींनाही सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या वेळी विविध डान्स ग्रुपने आपले सादरीकरण करून वाहवा मिळवली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शेट्टी यांनी सुंदर भाषाशैलीत केले, तर श्लोक पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। श्लोक पाटील आणि त्यांची कार्यकारी टीम यांनी मेहनत घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। महामुंबईसाठी तृप्ती भोईर, उरण। अंदाज येतो अशी बाई उभी असते, अशी बाई उभी असते, पण इतका सुंदर चॉईस केला आहे। मला ताई म्हणाल्या की त्यांनी चूज केली आहे। असा कलश, हा मंगल कलश तुम्ही घरी घेऊन जाताय, या मंगल कलशाचा असाच रिस्पेक्ट आणि आदर ठेवून प्लीज तुम्ही तुमचं पुढचं कार्य असं चालू ठेवा। आणि खूप छान वाटलं इथे येऊन, आणि मी कार्यक्रम झाला लगेच पळणार आहे कारण माझा प्रयोग आहे काशीनाथ घाणेकर ठाण्याला। पण सगळ्या अवॉर्डीचं खूप 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 मनापासून कौतुक। थँक्यू सो मच।